लंच करता करता आहान नितीशला म्हणाला, तुमचं हे रहेजा क्लासिक खूप पॉप्युलर होत चाललंय, पण मला असं वाटतं या डोंगराळ भागात या साईटचं एक्सपान्शन झालं तर संपूर्ण देशात रहेजा क्लासिक फेमस होईल. मोठमोठी लोक इथं घर खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील. नितीश खरं तर याच संधीची वाट बघत होता. तो लगेच म्हणाला, तुम्ही बरोबर बोलताय मिस्टर सोनोबत, पण त्याच्यासाठी खूप पैसे लागतील आणि ते माझ्याकडे सध्या नाहीयेत. मी तुम्हाला एक ऑफर देऊ इच्छितो. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. अहो सर, तुम्ही इन्व्हेस्ट करणं ही माझ्यासाठी सोन्याहून पिवळी गोष्ट आहे. मला तुमचा निर्णय अगदी 100% मान्य आहे. आणि अशा प्रकारे इथे एक मोठं डील फायनल झालं. नितीश अग्रवाल खूप खुश होता. तो आहानला सोडायला बाहेर आला आणि त्याला म्हणाला, आपल्या भेटीचा योग लवकरच पुन्हा यावा. माझ्या गाडीनं तुमची बाईक खराब केली. प्लीज मला याची भरपाई करण्याची संधी द्या. प्लीज नाही म्हणू नका. नितीश अग्रवाल हे हात जोडून आहानला म्हणाला. तेवढ्यात नितीशने त्याच्या एका नोकराला इशारा केला. त्या माणसाने लगेच नितीशसाठी एक स्पोर्ट्स कार तिकडे आणून उभी केली. ते गार्ड्स आहानला बघून आश्चर्यचकित झाले. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मालक कोणासमोर तरी हात जोडतोय. नंतर आहान त्या गाडीत बसला आणि ड्राईव्ह करत निघून गेला. तिथेच बाहेर गौरव आणि रसिका त्यांच्या कारमध्ये बसले होते. गौरव हा नितीशच्या कंपनीमध्ये मॅनेजर होता, त्यामुळे कामानिमित्त तो नितीशला भेटायला आला होता. जेव्हा रसिकानं आहानला एवढ्या महागड्या गाडीत पाहिलं तर तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसला नाही. वाकडं तोंड करत ती म्हणाली, अच्छा, तर शनायाला इम्प्रेस करायला आणि आपली नाचक्की करायला याने बहुतेक ही गाडी रेंटवर घेतलीये. यावर गौरव त्याच्या मनातच विचार करत बोलू लागला, नितीश अग्रवालची गाडी रेंटवर घेणं हे काही कोणा सामान्य माणसाचं काम नाहीये. नक्की चाललंय तरी काय? नितीश सोबत या आहानचा नक्कीच काहीतरी संबंध असणार. इकडे आहान आता शनायाच्या ऑफिस बाहेर पोहोचला होता. आज तो या गाडीत शनायाला घेऊन जाणार होता. बाहेर निघताच शनायानं आहानकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन ती म्हणाली, हे सगळं काय आहे? एवढी महागडी गाडी रेंटवर घेणं तू कधीपासून सुरू केलंयस? यावर उत्तर देत आहान हसत हसत म्हणाला, टेन्शन नको घेऊस, मला एका मित्राने ऑफर केली आहे गाडी. चल निघूयात. हे म्हणताच आहाननं गाडीचा दरवाजा उघडला. काही क्षणातच दोघंही घराकडे निघाले. गाडीत दोघांमध्ये एक वेगळीच शांतता होती. आहानच्या मोबाईलवरच्या मेसेजने ती शांतता भंग केली. आहानने पाहिलं तर त्याला ओजसचा मेसेज आला होता. तो मेसेज वाचताच आहानचा हात थरथरला आणि स्टेअरिंग थोडं आउट ऑफ कंट्रोल केलं. तेवढ्यात शनाया त्याला म्हणाली, अरे काय झालं? आहानने अडखळत उत्तर दिलं, काही नाही. शनाया त्याच्याकडे एकटक नजरेने बघत होती. तिला काहीतरी विचित्र वाटत होतं. ओजसने जो मेसेज पाठवला होता त्या मेसेजमध्ये खूप फोटोज होते. तेवढ्यात आहानला अजून एक मेसेज आला, ज्यात लिहिलं होतं, तुझे सगळे फोटोज आता मी शनायाला पाठवणार आहे. आम्ही सगळे घरी तुझी वाट बघतोय. डिवोर्स पेपर्स रेडी आहेत. शनाया तर आरामात त्यावर साईन करेल. फक्त तू साईन करणं बाकी आहे. लवकर घरी ये. आज तुला या घरातून धक्के देऊन हाकलणार आहोत आम्ही. हा मेसेज वाचताच आहानला घाम फुटू लागला. अजूनही शनाया त्याला एकटक बघत होती आणि शेवटी न राहून ती त्याला म्हणाली, आहान, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतोस. आहान यावर काहीच बोलला नाही. काही वेळातच ते दोघं घरी पोचले. कल्याणी, ओजस, रसिका तिथे आधीच पोचले होते. कल्याणीचा चेहरा रागानं पूर्ण लाल झाला होता. समोर टेबलवर डिवोर्स पेपर ठेवले होते. जसं शनाया आणि आहान तिकडे पोचले, कल्याणी त्यांच्याकडे बघून ओरडत म्हणाली, आहान, चुकून सुद्धा या घरात पाऊल टाकू नकोस. आतापर्यंत या घरावर तू एक डाग होतास, पण आता तू आमच्या खानदानाला काळीमा फासायचं काम केलंयस. तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीला फसवण्याची? यावर उत्तर देत आहान म्हणाला, हे बघा, हे सगळं खोटं आहे. माझं ऐका. या फोटोमध्ये जे पण काही दिसतंय ते सगळं खोटं आहे. मला माहिती नाही हे कसं झालं आणि मी तिकडे कसा पोचलो. यावर ओजस त्याच्यावर ओरडत म्हणाला, ही नौटंकी बंद करा. या फोटोजकडे बघून कोणीही सांगेल की तो तूच आहेस. हे म्हणताच ओजसने त्याचा मोबाईल शनायाच्या हातात दिला. एक एक फोटो जशी शनाया बघायला लागली तसा तिला धक्का बसला. सगळं बघून तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होतं. शनाया आतून तुटून गेली होती. तिची ही अवस्था बघताच आहान तिला म्हणाला, शनाया, हे सगळं खोटं आहे. आपलं नातं तोडण्यासाठी हे कारस्थान रचलं गेलंय. मला नाही माहिती हे फोटोज कसे आणि कोणी काढले. यावर रसिका त्याच्यावर ओरडत म्हणाली, आता खरं काय आहे हे तू आम्हाला सांगणार? पैशाच्या लोभापायी तू शनायाशी लग्न केलंस, पण अजूनही तुझी वासना तुझ्या शरीरात अपुरी होती. आणि तू कुठल्या नात्याबद्दल बोलतोय? जे नातं कधी बनलंच नाही त्याच्याबद्दल? शनायाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ती सगळ्यांकडे एका मागोमाग एक बघत होती. शेवटी शनायाने एक नजर आहानकडे टाकली. तिच्या डोळ्यात अश्रू बघून आहानच्या मनाला खूप लागलं होतं.
शनया, हे बघ समोर डिवोर्स पेपर्स आहेत. तू गुपचूप याच्यावर साईन कर. मी तुला या नीच माणसाबरोबर 1 मिनिट पण राहू देऊ शकत नाही. हातात पेन घेऊन शनया तिचं एक एक पाऊल कष्टानं पुढे टाकत त्या डिवोर्स पेपर्सकडे चालत गेली. जसं जसं ती पुढे जात होती, आहानच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. शनया तिच्या हातात डिवोर्सचे पेपर घेऊन लक्षपूर्वक वाचत होती. तेवढ्यात रसिका शनयाकडे बघत म्हणाली, एवढा विचार काय करतेस शनया? लवकर पेपर्सवर साईन कर आणि या बंधनातून कायमची मुक्त हो. कधीपर्यंत या मूर्ख माणसाचं ओझं सहन करत राहशील? कल्याणी तर त्याच क्षणाची वाट बघत होती जेव्हा शनया डिवोर्स पेपर्सवर साईन करेल आणि तेच पेपर ती आहानच्या तोंडावर फेकून मारेल. पण तेवढ्यात अचानक शनयाने तिच्या हातातलं पेन तोडून जमिनीवर फेकून दिलं. ते बघताच ओजस आणि रसिका यांना धक्काच बसला. शनया, हे काय करतेयस तू? तुला समजत नाहीये का? या माणसानं तुला फसवलंय. यावर शनया डिवोर्सचे पेपर्स घेऊन रागात ओजसच्या समोर गेली आणि ते पेपर फाडून ओजसच्या तोंडावर फेकले. हे बघताच ओजस आणि रसिका यांची अवस्था खराब झाली आणि तेवढ्यातच कल्याणी तिच्यावर रागात म्हणाली, शनया, तू वेडी झालीयस का? यावर शनया जोरात ओरडली, हो, मी झालीये वेडी. माझं आणि आहानचं नातं तोडण्यासाठी हे दोघं इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात हे आज मी पाहिलंय आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तू पण यांच्यावर विश्वास ठेवलास. शनयाच्या या बोलण्यामुळे कल्याणीला पण धक्का बसला होता. हे ऐकताच ती शनयाला म्हणाली, तुला नक्की काय म्हणायचंय? पार्थ दीक्षित माझी माफी मागायला आला होता आणि त्यानं मला सांगितलं की ओजस आणि रसिकानं आहानला फसवून क्लबमध्ये बोलवलं होतं. याच्यात त्या पार्थ दीक्षितने पण यांना मदत केली होती. आहानला बेशुद्ध करून कुठल्या तरी एका मुलीसोबत त्याचे अश्लील फोटो काढले गेले आणि त्याच आधारावर हे दोघं आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करतायत. हे ऐकताच ओजस आणि रसिकाचा चेहरा सुन्न पडून गेला. तेवढ्यात रसिका म्हणाली, पण कोण आहे हा पार्थ दीक्षित? तुला कोणीतरी आमच्याबद्दल खोटं सांगितलंय शनया. पार्थ दीक्षितनं मला सीसीटीव्हीचं फुटेज पण दाखवलंय. हे फोटोज बघून आहानने मला काहीच सांगितलं नाही, कारण त्याला हे नातं अजिबात तुटू द्यायचं नव्हतं. तुम्ही सगळे लोक त्याच्या विरोधात किती खालच्या थराला जाऊ शकता हे आज मी चांगलंच पाहिलंय. शनया डोळ्यात अश्रू घेऊन आहानकडे बघत राहिली. आहानला आता हे कळलं होतं की तिच्या डोळ्यातलं पाणी हे त्याच्यासाठीच होतं. कदाचित आहानवर किती अन्याय होतोय याचं दुःख तिलाही जाणवत होतं. शांत हो शनया. तेवढ्यात शनया ओजस आणि रसिकाकडे नजर टाकत म्हणाली, तुम्हाला मी या घरातून धक्का मारून हाकलून देण्याच्या आधी तुम्ही इथून बाहेर निघून जा. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चाबाई.